पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्र तपा पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची पहिली लिस्ट याच्या अगोदर आलेली आहे आणि जेव्हापासून पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची पहिली लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे तर भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटून राहिले की बा आता पहिली लिस्ट लागली, आता पूर्ण जागा त्या ठिकाणी भरल्या, आता दुसरी लिस्ट या ठिकाणी लागणारच नाही आहे असं बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटत आहे। आणि पहिली लिस्ट लागून जे आता या ठिकाणी जवळपास 10-15 दिवस झालेले आहे आणि अजूनही जे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी आली नाही आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे आणि त्याचबरोबर पहिल्या लिस्ट पेक्षा कट ऑफ कमी जाणार आहे की जास्त जाणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे। त्याचबरोबर तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला कसं काय कळणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। पुढची प्रोसेस त्या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे तुमचं सिलेक्शन झाल्यावरची। आणि त्याचबरोबर जे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे दुसऱ्या लिस्टचा, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। ज्यांना 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे, ह्या दुसऱ्या लिस्टमध्ये होणार आहे की नाही होणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला हे व्हिडिओ खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओ जे आहे फटाफट या ठिकाणी आणणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी सरासरी या ठिकाणी मुलांना किती मार्क आहे कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये हे अंदाज या ठिकाणी लागणार आहे। पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची जी पहिली जी लिस्ट आहे तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण जागा त्या ठिकाणी त्यांनी भरलेल्या आहे। 21,000 जागा होत्या तर 21,000 जागा जे त्यांनी भरलेल्या आहे। ठीक आहे, आता बरेच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल की बा आता 21,000 जागा भरल्या तर आता या ठिकाणी लिस्ट कुठून लागणार आहे, तर मी तुम्हाला आता सांगून देतो। पहिली जी लिस्ट या ठिकाणी लागली तर त्यामध्ये फर्जीवाडा जास्त झालेला आहे, लक्षात ठेवा। त्यामध्ये जे मुलांनी स्वतःवरून जास्त त्या ठिकाणी जे आहे फ्रॉड म्हणजे केला आहे, म्हणजे स्वतःवरून त्या ठिकाणी मार्क टाकले 100 पैकी 100, 100 पैकी 95 अशा प्रकारे मार्क या ठिकाणी टाकलेले आहे जे की त्यांना आहे नाही तेवढे। आणि पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख होती पहिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकच्या पहिल्या लिस्टची, तर त्याची जी तारीख होती 7 एप्रिल हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख होती पहिल्या आणि दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची। ठीक आहे, आणि त्यामध्ये जे भरपूर मुले गेली नाही जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख होती ना 7 एप्रिलला, तर त्यामध्ये महाराष्ट्रातील भरपूर मुले त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेले नाही, एक लक्षात ठेवा। आणि ते जर तिथं गेले तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे, कारण की त्यांनी जे स्वतःवरून फॉर्म त्या ठिकाणी भरला आणि 100 मार्क 95 मार्क स्वतःवरून टाकलेले आहे तर त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होणार आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची। तर कळक यामध्ये कारवाई होते, एक लक्षात ठेवा तुम्ही। आता काय काय मुलं काय करते की असे पाहते की आपलं नाव येते का बा लिस्टमध्ये, तर त्याच्याने मुलं काय करते की स्वतःवरून मार्क टाकून देते 95 पैकी 95, 100 पैकी। ठीक आहे, तर असे त्या ठिकाणी मुलांनी जे पर्सेंटेजेस स्वतःवरून टाकलेले आणि काय काय जणांनी जे मार्कशीटा बनवलेल्या आणि ते सुद्धा मुलं त्या ठिकाणी पकडले गेलेले आहे। ठीक आहे, काय काय मुलांनी मार्कशीटा त्या ठिकाणी बनवलेल्या आहे पैसे देऊन की त्यामध्ये जास्त पर्सेंटेज त्यांनी टाकलेले आहे मार्कशीटवर। ठीक आहे, तर असे मुलं त्या ठिकाणी सापडले आहे। त्याचबरोबर काय काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मुलं त्या ठिकाणी कटलेले आहे। ठीक आहे, एक लक्षात ठेवा काय काय मुलांचे स्पेलिंग मिस्टेक असते तर त्यामुळे जे मुलांना या ठिकाणी बाहेर करण्यात आलं, एक लक्षात ठेवा। भरपूर मुले त्या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे पहिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला। ठीक आहे, तर आता अजून जे विद्यार्थी मित्रांनो दुसरी लिस्ट लागणार आहे, त्याचबरोबर तिसरी लिस्ट लागणार आहे, चौथी लिस्ट लागणार आहे, 5वी लिस्ट लागणार आहे, 6वी लिस्ट लागणार आहे। 6 लिस्ट ज्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे तर तुम्हाला खचून जायचं नाही आहे। वेळोवेळी अपडेट मी जे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत देईन। आणि जे दुसरी जी लिस्ट लागणार आहे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची तर ते सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करण्यात येणार आहे, टाकण्यात येणार आहे, तर चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। ठीक आहे, तर आता पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट कोणत्या तारखेला येणार आहे तर जवळपास 15 एप्रिल पर्यंत तुम्हाला जे 15 एप्रिलच्या आसपास या ठिकाणी पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर दुसरी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे 15 एप्रिल पर्यंत, तो तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे। मागच्या जे पहिली जी लिस्ट लागली होती पहिल्या लिस्टमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल 1-1 मार्कांनी 2-2 मार्कांनी तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही आहे, तर संयम तुम्हाला
आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहे आणि जसजशा आता लिस्ट लागणार आहे तसतशा कटअप या ठिकाणी कमी जाणार आहे। ठीक आहे, जसजशी कटअप त्या ठिकाणी जे जसजशी लिस्ट लागले तर दुसरी लिस्ट येणार आहे, तर दुसरी लिस्ट हे कटअप कमी जाणार आहे पहिल्या लिस्टपेक्षा। ठीक आहे, भरपूर म्हणजे मोठा फरक तुम्हाला पाहायला भेटणार आहे। पहिली जी लिस्ट लागली जेवढा पहिल्या लिस्टचा जो कटअप गेला त्याच्यावरून कमी जे कटअप आता दुसऱ्या लिस्टचा जाणार आहे आणि दुसऱ्या लिस्टपेक्षा तिसऱ्या लिस्टचा कटअप कमी जाणार आहे, तिसऱ्या लिस्टपेक्षा कटअप सर्वात कमी चौथ्या लिस्टचा जाणार आहे, चौथ्या लिस्टचा जो कटअप आहे हा पाचव्या लिस्टपेक्षा कमी जाणार आहे। त्याचबरोबर जे आहे पाचव्या लिस्टपेक्षा कटअप जो आहे हा सहाव्या लिस्टचा कमी या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढं जसजशा लिस्ट लागणार आहे तसतसा कटअप या ठिकाणी कमी जाणार आहे। ठीक आहे, तर आता जे ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% अशा बरेच विद्यार्थ्यांचं कमेंट असते की सर सिलेक्शन होणार आहे का, तर मी तुम्हाला आता सांगून देतो। तर पहा, तुम्ही जर PWD कॅटेगरीचे असाल, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट लागणार आहे 70च्या वरती जरी तुम्हाला पर्सेंटेज असेल ना तुमचं सिलेक्शन होणार आहे PWD कॅटेगरीमध्ये। आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर 80च्या वरती जरी तुम्हाला पर्सेंटेज असेल तर सिलेक्शन होऊन जाणार आहे। EWS कॅटेगरीमध्ये जरी तुम्ही येत असेल तरी सुद्धा तुमचा 80-90च्या वरती जर पर्सेंटेज असेल तर दुसऱ्या लिस्टमध्ये होणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर SC कॅटेगरीचे असाल तर 90च्या वरती पाहिजे आपल्याला पर्सेंटेज दुसऱ्या लिस्टसाठी। OBC कॅटेगरीचे असाल तरी सुद्धा आपल्याला 91च्या वरती 92च्या वरती पाहिजे सिलेक्शन होण्यासाठी। आणि त्याचबरोबर तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर दुसऱ्या लिस्टमध्ये आपल्याला जवळपास 92च्या वर 93च्या वरती पाहिजे, जेणेकरून आपलं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। तर दुसरी जी लिस्ट आहे पहिल्या लिस्टपेक्षा कमी या ठिकाणी जाणार आहे। आता कोणकोणते असे जिल्हे आहे की त्या ठिकाणी कटअप कमी जाणार आहे, तर ते मी तुम्हाला सांगू देतो। निश्चित कटअप त्या ठिकाणी कमी पाहायला भेटणार आहे। पहिली लिस्ट तुम्ही पाहिजे आणि हे दुसरी लिस्ट पाहिजे, ह्या जिल्ह्याचे मी नाव तुम्हाला सांगितलं, तर पहिल्या लिस्टपेक्षा खूप कमी कटअप सर्व डिव्हिजनपेक्षा ह्या डिव्हिजनचा कटअप कमी जाणार आहे। तर कमी जो कटअप जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजनचा जाणार आहे, त्या ठिकाणी 147 जागा आहे आणि या ठिकाणी 147 जागा त्यांनी भरल्या आहे आणि अजूनही ते भरणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, जास्त मुलं त्या ठिकाणी घेतले जाणार आहे, असं नसते की बा 147 जागा ते 147 जण घेणार आहे तर जास्त घेते त्या ठिकाणी। ठीक आहे, तर चंद्रपूर डिव्हिजनचा कटअप तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर जे त्यानंतर रत्नागिरी डिव्हिजनचा कटअप तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर जे रायगड डिव्हिजनचा कटअप तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे, 80 जागा या ठिकाणी आहे। आणि त्याचबरोबर जे कराड डिव्हिजनचा सुद्धा कटअप तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे, कारण की या ठिकाणी 30 जागा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जास्त मुलांनी फॉर्म भरला आहे, कमी त्या ठिकाणी अर्ज आले तर नक्की त्या ठिकाणी कटअप कमी जाणार आहे। त्याचबरोबर मिरज डिव्हिजनचा सुद्धा कटअप कमी जाणार आहे, त्या ठिकाणी 3 जागा आहे। त्यानंतर पालघर डिव्हिजनचा सुद्धा कटअप कमी जाणार आहे, 47 जागा त्या ठिकाणी आहे, तर जास्त मुलांनी पालघरमध्ये भरला नाही तर हे सुद्धा कारण आहे की कटअप त्या ठिकाणी कमी जाणार आहे। आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग डिव्हिजनचा सुद्धा कटअप या ठिकाणी कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, जवळपास 34 जागा सिंधुदुर्ग डिव्हिजनला आहे। त्यानंतर भुसावळ डिव्हिजनचा सुद्धा कटअप कमी जाणार आहे, जवळपास 7 जागा या ठिकाणी, तर 7 जागा असल्यामुळे भरपूर मुलं फॉर्म भरत नाही, तर चांगल्या ठिकाणीच मुलं फॉर्म भरते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर श्रीरामपूर डिव्हिजनचा सुद्धा कटअप थोडाफार कमी पाहायला भेटणार, 37 जागा आहे। आणि त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचा सुद्धा कटअप कमी जाणार आहे, कारण की गोवा डिव्हिजनला SC, ST, OBC, EWS या कॅटेगरीनुसार 1-1, 2-2 जागा त्या ठिकाणी होत्या, तर त्यामुळे भरपूर मुलांनी फॉर्म भरला नाही। ओपन कॅटेगरीच्या जास्त जागा गोवा डिव्हिजनला आहे। ठीक आहे, तर जास्त चान्सेस आहे या ठिकाणी गोवा डिव्हिजनला, कारण की तिकडे जास्त मुलं फॉर्म भरत नाही, कारण की तिकडे परवडत नाही मुलांना। ठीक आहे, तर कटअप या ठिकाणी गोवा डिव्हिजन सुद्धा कटअप कमी जाणार आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आलं तर त्यांची प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, तुमचं जर सिलेक्शन झालं लिस्टमध्ये नाव आलं तर तुम्हाला असं वाटतं की बा आपल्याला कसं काय माहीत पडणार आपलं सिलेक्शन झालं म्हणून। तुमचं सिलेक्शन जर झालं तर तुम्ही जो फॉर्म भरताना ईमेल ID दिला आहे त्याच्यावर तुम्हाला मेल येणार आहे डिपार्टमेंटकडून। त्याचबरोबर तुमचा जो मोबाईल नंबर आहे जो फॉर्म भरताना तुम्ही दिला तर त्याच्यावर टेक्स्ट मेसेज येणार आहे डिपार्टमेंटकडून की ह्या तारखेला आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट ऑप्शनसाठी यायचं, ह्या ठिकाणी ह्या वेळेला सकाळी या वेळेला। ठीक आहे, तर ते डॉक्युमेंट ऑप्शन करायला जायचं आपल्याला। आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट झाल्यानंतर आपल्याला जे कॉल लेटर आहे ते घरी कॉल लेटर आल्यानंतर ट्रेनिंगला आपल्याला बोलावलं जाते। ट्रेनिंग सुद्धा तशाच प्रकारे असते की जे डाकसेवकमध्ये काम करायला लागते तशी। ठीक आहे, तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणारा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक बद्दल। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय